साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आलेली आहे। 7 दिवसांमध्ये या घटनेचा अहवाल देण्याचे समितीला आदेश देण्यात आले। संबंधित कंत्राटदारही काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे। मुंबईच्या साकीनाका परिसरात 55 वर्षीय व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलेले आहे। तसंच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याचे आदेश दिलेत। प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून पुढील 7 दिवसात अहवाल सादर करण्याचेही निर्देश आहेत। मृतांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेशही देण्यात आले। हिरलेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे। भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या। हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं। मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही। तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे। तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे। केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या। आम्ही आज रस्त्यावर कसे त्या पद्धतीतून तुम्ही काम करा, परंतु ही चूक आहे। प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ऑन द स्पॉट आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केले। त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे। जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे। तर कुणाचं निलंबन करण्यात आलंय? सहाय्यक आयुक्त धनाजी हेरलेकर एल विभागाचे ते सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांचं निलंबन झालेलं आहे। सहाय्यक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि सहाय्यक अभियंता उत्तम पाटील या 4 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे।